आपण खरं थांबायचं त्या ठिकाणी. दिनेश चौगुले, राकेश पाटील आपण सुद्धा या. राकेश पाटील आपण सुद्धा या. आणि नंदन पाटील पवार हे पाहू शकता आपण, ऑर्गनायझिंग कमिटीचे ऍक्टिव्ह मेंबर. सिद्दीक भावे, खूप खूप अभिनंदन. मैच शुरू करूया. यस, विशेष धन्यवाद करूंगा मैं दिनेश चौगले साहब का, नंदन पाटिल जी का, राकेश पाटिल का प्रेम हमेशा रहा है मेरे ऊपर. विशेष धन्यवाद सभी का. बैक टू क्रिकेट. तकदीर माली कमाल के टच में इस सीजन में. प्रणय भुईर, पहली गेंद फ्लिक कर दिया है, फील्डर है लेकिन मस्तक पे दस्तक. ये क्या खिलाड़ी हैं गौली सर. इनको तो ना गेंदबाज रोक सकता है ना कप्तान रोक सकता है. व्हाट अ प्लेयर इज. नाही, ॲब्सोल्युटली. कित्येक मॅच मध्ये पाहू शकता रिप्ले मध्ये अगदी जागेवरनं ताकदवर फटका खेळलेला आहे आणि चेंडू जाईल डीप मिड विकेट सीमारेच्या बाहेर गेलेला आहे. कमाल का शॉट, कलाइयों का कलात्मक उपयोग. सिक्सर से खाता खुला है यहाँ पर. तकदीर माली का सिक्सर से खाता खुलता हुआ एक भी रहमान कोहली का. आप देख रहे हैं अध्यक्ष चषक कालेर. मौसम बहुत ही साफ सुथरा. प्रणव भुईर कट करने की कोशिश, अच्छी वापसी, कौन बनाती हुई गेंद पहुंची विकेट कीपर के पास. कमबॅक करतोय. चेंडू पडल्यानंतर थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेर निघून गेला. यष्टी रक्षकाच्या हातात कमबॅक करताना पाहतोय. पहिल्या चेंडूवर षटकार लागल्यानंतर प्रणव भुईर इस ग्राउंड पे कमाल की बल्लेबाजी की थी उन्होंने, मैं इसके बाद बताऊंगा. इस मरतबा हवा में गेंद है, फील्डर आ रहे हैं. तकदीर माली आउट. अप्रतिम झेल म्हणता येईल, कारण यावेळेला बघितलं आपण वाईडिश मिड विकेटला हा झेल घेतला जातोय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र वाईडिश मिड विकेटला अप्रतिम झेल. पाहू शकता आपण रिप्लेमध्ये, पाहू शकता कशा प्रकारे पुन्हा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मात्र मिड विकेटला क्लिअर करता आलेला नाही आहे आणि डीप वाईडिश मिड विकेट एक खूप चांगला झेल समाप्त केला जातो. इसी ग्राउंड पे पिछले साल 12 फरवरी को जो फाइनल हुआ था संजय पाटिल चषक का, उनकी 50th एनिवर्सरी पे राकेश पाटिल ने वो शो अब तक लाया था. यही वो प्रणव भुईर है जिन्होंने सिटी क्रिकेट से अर्धशतक लगाया था. पहिलं यश आपल्या संघाला मिळवून देतोय प्रणव आणि पहिल्या चेंडूवर षटकार लागल्यानंतर कमबॅक करताना त्याला पाहतोय आपण, कारण डॉट बॉल त्यानंतर महत्त्वपूर्ण विकेट्स आपल्या संघाला त्यांनी मिळवून दिलेली आहे. नए बैट्समैन सौरभ माली, छोटा पाकिट बड़ा धमाका. स्कोर है 6 रन 1 विकेट. फील्ड की जमावट देखिए. मैंडेटरी पावर प्ले में शॉर्ट फाइन लेग, शॉर्ट थर्ड में, बैकवर्ड पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर मिड ऑफ, मिड ऑन घेरे में. प्रणव भुईर, ओ इस मरतबा मिस जज किया वहां पे. गेंद आके शरीर से टकराई, कोई रन नहीं. मेरे साथ वॉइस ऑफ महाराष्ट्र लगभग 350 टूर्नामेंट मेरे साथ किए होंगे डॉक्टर गौली सर ने, 2006 से लेकर 2023 तक. 6 में मेरे साथ जुड़ गए थे. प्रणव भुईर खींच के मारा है, पुल शॉट है, कैलकुलेटेड. देखना है 6. आणि डीप मिड विकेट सीमारेच्या बाहेर जाणारा अगदी तोलून मापून मारलेला हा षटकार. ये कमेंट्री का अनुभव. हल्की सी शॉर्ट गेंद थी और बैकफुट में क्रीज में पीछे गए थे. बोल्ड अराउंड दी लेग्स, डंडा गया सैर करने. क्या बॉलिंग हो रही है यहाँ पर. ये ओवर कितना अच्छा है.
जिसमें 2 विकेट भी गिरे, 2 सिक्सर भी लगे और 2 डॉट गेंदे भी। घटनापूर्ण षटक आणि आम्ही स्वागत आणि सन्मानाकडे वळणार आहोत. स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करणार आहोत, कारण मान्यवर कक्षामध्ये एक उत्कृष्ट क्रिकेटर म्हणून ज्यांची ख्याती आहे आणि अर्थात वडीनगर गावचे माजी सरपंच आणि त्यांच्या सौभाग्य होती ह्या पंचायत समितीच्या विद्यमान सदस्य आहेत राजेशजी पाटील, यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचं आहे. नीलम नाईक आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. आणि राजेशजी पाटील यांचं एक वैशिष्ट्य असं आहे की ॲज अ पर्सन व्हेरी गुड पर्सनॅलिटी, नेहमीच सातत्यानं कुठल्याही प्रकारची मदत करण्यास ते नेहमीच तयार असतात. राजेश पाटील ॲज अ पर्सन म्हणून सुद्धा खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे. त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. तर वळूया आपण दुसरं षटक. देखिए संदीप बागुल का ताल्लुक भी कालेर से है, बहुत मशहूर कमेंटेटर हैं. यही प्रतिभा विलास में उन्होंने मुझे पूछा था कि डंडा शेर कैसा हो गया. मैंने कहा शेर नहीं, सैर करनी, सैर सपाटा करनी. एक ओवर की समाप्ति, कमाल का ओवर रहा, दोनों तरफ रहा. यस, घटनापूर्ण षटक बघायला मिळालं पहिलं षटक, कारण पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 2 षटकार आले आणि 2 फलंदाजी बाद झालेले आहेत. धावसंख्या 12. विशाल नाईक खूप चांगलं स्कोरिंग करतायत. दुसरं षटक मुंडर यांकडनं यावेळेला अराउंड आपण खेचून मारलेला अगदी फेवरेट फटका, खूप चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी 3 धावा वाचवतोय हा क्षेत्ररक्षक. क्या क्रिकेट हो रहा है. बढ़िया स्ट्रोक खेला था, लेकिन गजब की फील्डिंग, मानो झपट पड़े थे खिलाड़ी स्क्वायर लेग. टेंबोली संघ कर्णधाराने त्वरित संपर्क साधायचा आहे. उशिरा आलात तर पेनल्टीचा सामना करावा लागेल, ही गोष्ट लक्षात घ्यायची, कारण डिसिप्लिन या स्पर्धेच्या माध्यमातून एक डिसिप्लिन संपूर्ण भिवंडी क्रिकेटला आणण्याचा प्रयत्न नक्कीच असणार आहे. अध्यक्ष चषक जी स्पर्धा आहे या स्पर्धेच्या माध्यमातून डिसिप्लिन बघायला मिळते. हा चेंडू कटचा फटका, काय फटका खेळलेला आहे, खराब क्षेत्ररक्षण, चेंडू जाईल डिपिश पॉइंट, सीमापार, षटकार. स्क्वायर कट फॉर 4. क्लास फटका बघायला मिळाला आणि अगदी चेंडू जर आपण बघितला जमिनीशी लगट करीत निघून गेला होता. डिपिश पॉइंट, सीमापार, 4 धावांसाठी चौकार आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेली आहे 17. याला मात्र उजव्या अष्टीच्या बाहेर जाऊन चेंडूला फटका खेळलेला आहे. काय फटका खेळलाय, फटकेबाजी. पहिला फटका स्क्वेअर कट आणि दुसरा फटका अगदी उजव्या अष्टीच्या बाहेर जाऊन सर भिरकावून दिलं होतं. डीप स्क्वेअर लेग, सीमारेच्या बाहेर षटकार, हे पाहू शकता आपण. कमाल के टच में है विनीत माली. देखिए लगातार 2 अच्छी गेंदों पे उन्होंने शॉट खेले. याला फुल चेंडू, बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. फुल टॉस गेंद थी और स्विंग कर दिया था ऑन साइड में. बिंगड़ी शॉट है, गेंद मिड विकेट पर, 6 रन. जतीन राणेला या ठिकाणी आसमान दाखवलेलं आहे. महागड षटक बघायला मिळते. अगदी पहिल्या चेंडूपासून आक्रमण बघायला मिळते आणि 29 धावा झाल्या. 29. अटॅक इज अ बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स आणि पहिल्या अगदी आक्रमण बघायला मिळते. 260 आता मध्ये षटकार, हा 260वा षटकार बघायला मिळते. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये ऑल फॉर्मॅटचा विचार जर केला तर सर्वाधिक षटकार हिटमॅन रोहित शर्मा यांनी लगावलेले आहेत. 582 षटकार ऑल फॉर्मॅट. 272 चौकार आतापर्यंत लगावले गेलेत.
सचिन याला फटका खेळला, शॉर्ट कक्षावरच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्यांना धावबाद करण्याचा प्रयत्न होतोय. डायरेक्ट हिट जर झालं असतं तर कदाचित पंचांना थोडासा विचार करावा लागला असता. एक धाव मात्र मिळते. 30 धाव होत आहेत. 30. देखिए 272 चौके लगे हैं, इस बात का साबित है कि मेरिट पे बल्लेबाजी बहुत हुई है, क्लासिक क्रिकेट बहुत हुआ है. सचिन मार्गस्थिर मुंडोर यांकडनं याला पुन्हा अगदी फेवरेट फटका खेळलेला आहे यशपाळ. पण काय क्षेत्ररक्षण, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. आतापर्यंत 2 चेंडू जे अडवले गेले यशपाळचे, त्या चेंडूवर फक्त एकच धाव मिळालेले आहेत. तब्बल 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या आहेत. हे पाहू शकता रिप्लेमध्ये आपण. कमाल की फील्डिंग, जंप लगा के सेव करते हुए 2 ओवर की समाप्ति. अच्छा टोटल बनाया एकवीरा मानकोली ने, 31 रन 2 विकेट. गौली सर, आने वाले बल्लेबाजों में दीपेश माली का आना बाकी है. 1 मार्च 2016 को चैलेंज क्रिकेट ग्राउंड पे सूरज जोशी के सामने उन्होंने सिक्सर लगाया था, नियरेस्ट 150 मीटर. और आप शाहिद अफरीदी का जो सिक्सर कहते हैं उसके बारे में बताइए. नाही, आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सर्वाधिक लांब षटकार आतापर्यंत शाहिद आफ्रिदी यांनी लगावलेला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जोहान्सबर्ग येथे 153 मीटर, 153 मीटर हा सर्वात लांब पल्ल्याचा षटकार शाहिद आफ्रिदी यांनी लगावलेला आहे. चार चेंडूमध्ये 17 धावा आतापर्यंत विनीत माळी यांनी पटकावलेल्या आहेत. आणि यशपाल माळीने 2 चेंडू जे खेळलेले आहेत ना, 2 चेंडूवर खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालेलं आहे. खेल की शुरुआत होती हुई इस मरतबा हल्के हाथों से गेंद को मोड़ दिया है. देखिए कालेर के दिलेर का एक और शो आप देखने जा रहे हैं. 27 जनवरी से लेके 2 फरवरी तक भिनार के ऐतिहासिक मैदान पे फ्री एंट्री टूर्नामेंट. राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए इनसाइड आउट, कमाल का शॉट है. 6 रन, शॉट ऑफ मॉर्निंग. ॲब्सोल्युटली काय फटका खेळलेला आहे. आणि चौफेर फटकेबाजी आज पाहू शकता आपण. बॅकफुटला आला, इनसाइड आउटचा फटका. आणि अगदी अगदी चेंडू डीप कव्हर सीमारेषेच्या बाहेर जातोय. 6 धावा. आजच्या दिवसातला सर्वोत्कृष्ट फटका, शॉट ऑफ द डे. शॉट ऑफ द डे. काय फटकेबाजी करतोय विनीत माळी. गजब की बल्लेबाजी कर रहे हैं यहाँ पर विनीत माली. स्विच इट, ये भी जाएंगी मैदान के बाहर. आज लग रहा है घर से सेट होके आए हैं और ऐलान किया है जब तक तोड़ेगा नहीं तब तक छोड़ेगा नहीं. 6 चेंडूमध्ये 29 धावा पटकावलेल्या आहेत. तब्बल 500चा स्ट्राइक रेट. एग्जैक्टली. स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है इस वक्त 44. देखिए आपने जो जिक्र किया, शाहिद अफरीदी ने 153 मीटर का सिक्सर लगाया था. जोहान्सबर्ग में तारीख थी 17 मार्च 2013. और यशपाल माली ने जो चैलेंज पे सिक्सर लगाया था वो तारीख थी 1 मार्च 2016. नाही, मला असं वाटतं की आउट ऑफ द पार्कचे नाव पडलेलं आहे ना, ते त्यामुळेच पडलेलं असावं मला असं वाटतं. एग्जैक्टली, क्योंकि इंग्लिश कमेंटेटर ने उस वक्त कहा था. जोहान्सबर्गला जो षटकार लगावला गेला ना, जो पार्क होतं मैदान, त्या पार्कच्या बाहेर चेंडू गेला होता. एग्जैक्टली. काय फलंदाजी पाहतोय आपण सध्या तरी बंदऱ्या मारुती कालेर मैदानावर. खास करून विनीत माळी इज ऑन फायर. सिक्सर के हैट्रिक पे आ गए. अच्छा ड्राइव, सीधी गेंद ट्रैवल हुई मिड ऑफ पे 1 रन. याला म्हणतात क्रिकेट. खराब चेंडूचा समाचार घेतला जातोय, चांगला चेंडूचा सन्मान केला आणि स्ट्राइक रोटेट केली. स्कोर 45 रन 2 विकेट, 45 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. टेंबवली संघाला लास्ट ऑफिशियल कॉल. आपण त्वरित टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. टेंबवली संघ
धर्मराजा चषक की चैंपियन टीम इस मरतबा ड्राइव किया। यशपाल लगातार शॉट खेल रहे हैं, लेकिन लगातार फील्डर उनको पीछे जाने नहीं दे रहे हैं। नाही, यशपालने आतापर्यंत 4 वेळा फटका खेळलेला आहे, 4ही चेंडू सीमारेषेवर गेलेले आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी बघायला मिळालेलं आहे. विनीत माली 30 पे बल्लेबाजी कर रहे हैं और एक भी डॉट गेंद नहीं खेली है। 4 सिक्सर 1 चौका। स्विच हिट किया है, गैप में गेंद, 4 रन। सीधा खेले या पलटी खेले, ये खिलाड़ी आज बहुत ही खतरनाक लग रहे हैं। विनीत माली इज ऑन फायर. पाहू शकता आपण, फुल टच चेंडू होता आणि काय फटका खेळलाय, गॅप किती शोधलेली आहे, प्लेसमेंट किती जबरदस्त आहे. डीप बॅकवर्ड पॉईंट सीमारेषेच्या बाहेर अगदी सरळ चेंडू निघून जाईल, चौकार. 3 ओवर की समाप्ति पे रन बने पूरे 50। सरदर्द बन गए, हालांकि सरदर्द वाले बैट्समैन अभी आना बाकी। 50 धावा झालेल्या आहेत. 50 टाळ्यांचा आवाज सुद्धा आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचेल, कारण 50चा आकडा स्पर्श केलेला आहे. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यस, वेलकम आदित्य भुईर, सिद्धी साई, जय हनुमान स्पोर्ट्स टेम्बोली। यानंतर होणारी मॅच जय हनुमान टेंबोली विरुद्ध आई देवी वडनोगर. दोन्ही कॅप्टननी टॉससाठी टॉस बॉक्समध्ये तयार राहायचं आहे. टेंबोली संघाचे आदित्य भोईर कॅप्टन आलेले आहेत. आई देवी वडनोगर संघाचे कॅप्टन आपण तयार राहायचं आहे. अंतिम षटक 50 धावा झालेले आहेत. गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ होईल देवराज भोईर. मुंडोर यांकडनं फुलटॉस चेंडू स्वंग केलेला आहे आणि चेंडू जाईल डीप मिड विकेट, सीमा पार, षटकार. ये भी जिद्दी क्रिकेट है, आखिरकार मस्तक पे दस्तक दे ही डाली फील्डर के। फ्लैट 6 लगाया यशपाल माली ने। 4 चेंडूवर चांगला खेळलेला असताना मात्र फक्त एका धावावर समाधान मानावं लागलं होतं. यावेळेला मला तर फुटटॉस चेंडूचा खूप चांगला समाचार त्याने घेतलेला आहे आणि डीप वाईडिश मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर जाणार आहे. पाहू शकता आपण एक दर्जेदार षटकार. 56 धावत आहेत, 56. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 65+ कडे पाहत असणार आहे एकविरा मानकोली हा संघ. अध्यक्ष चषक 2023-24 स्पर्धा आपण पाहत आहेत. देवराज राईट आर्म याला शेवटी फक्त टॅप केलेला आहे. चेंडूला गलीच्या दिशेने जातोय आणि तोपर्यंत फक्त स्ट्राईक रोटेट केलेली आणि बघितले की विनीत माळी इज ऑन फायर, चांगली फटकेबाजी करतोय, स्ट्राईक रोटेट केलेली आहे. अच्छी सोच है यशपाल माली की। देखिए यशपाल माली के पास बहुत बड़ा एक्सपीरियंस है और वो जानते हैं कि इस सिचुएशन में क्या करना है। 57 धावा झाल्या, 57. याला फोर्स केलेला आहे आणि चेंडू जाईल निघून सरळ डीप वाईडिश मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर जाणारा आणि विनीत माळी याच्या बॅटमधून निघालेला 5वा षटकार. गजब का स्ट्रोक। ये देखिए ऑफ स्टंप के बाहर से खींच के मारा। फुल पावरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल, ब्यूटीफुल एंड डिलाइटफुल। 40 धावा खेळतोय आणि अर्धशतक पटकावतोय का बघायचंय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मे बी हो सकता है कि अपना अर्धशतक पूरा करे। याला फुलटॉस चेंडू आहे, मात्र चेंडू हवेत आहे. झेल होते का बघायचं आहे, पण मात्र क्लिअर होते. मिड विकेट, बाउंड्री आणि 46 या धावसंख्येवर पोहोचतोय विनीत माळी. कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं। अर्धशतक कितने हुए अब तक विशाल ये बताए? 2 अर्धशतक महेश ठाकरे, अष्टविनायक ठाकुरपाड़ा और केतन पाटिल वडनोगर। 19 बॉल में 81 बनाए थे, 14 में 51। क्या तीसरा अर्धशतक? देवराज राईट आर्म याला मात्र मिस टाइम फटका आहे आणि यावेळी मध्ये झंझावाती, विस्फोटक, विध्वंसक, विनाशकारी खेळीचा अंत होतोय. बिग एंड देना चाहिए विनीत माली को। व्हाट इनिंग ही प्लेड। यस, विनीत माळीची जर आवडली असेल तर नक्की टाळ्यांचा आवाज यायलाच हवा प्रेक्षकांमधून.
काय खेळी केलेले 5 षटकार त्याने लगावले, 6 षटकार लगावले आणि 46 धावांची विस्फोटक विध्वंसक विनाशकारी खेळी केली आणि चेंडूचा जो सामना केला 11 चेंडूमध्ये 46 धावा म्हणजे 400 पेक्षा जास्त स्ट्राईक रेट. नए बैट्समैन दीपेश माली, लाइन ऑफ मालकोली. एक गेंद बची है लेकिन ये वो खिलाड़ी है जो एक गेंद बचे आखिरी ओवर में या 6 गेंद बचे. आपको बाली ट्रॉफी 2017 याद होंगी. आखिर के 3 गेंदों में 3 हुक शॉट तीनों स्टैंड में गए और वहीं फर्क रहा और मराठा पंजाब ने बाली ट्रॉफी को जीता. शेवटचा चेंडू आहे. 69 धावा झाल्या आहेत. 69. उलटा चेंडू मात्र बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क होत धावबाची शक्यता आहे आणि फलंदाज धावबाद होतोय शेवटच्या चेंडूवर. तर 69 धावा झाल्यात आणि 70 धावांचं एक विशाल लक्ष समोर ठेवलेलं आहे. ते आवाज भिनार संघासमोर एकविरा मानकोली संघाने. देखिए 70 रन का लक्ष्य है. अगले टॉस की तरफ हम आपको लिए चलते हैं. डॉक्टर गवली सर वहाँ जुड़ने जा रहे हैं. खेल की जब शुरुआत होंगी तो कुणाल दाते साथ निभाएंगे डॉक्टर गवली सर का. दोन्ही कॅप्टननी यायचे. स्वर्गीय गणेश परशुराम पाटील टॉस बॉक्समध्ये. मी राकेशजी पाटील यांनी विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करायचे. आमच्या ऑर्गनायझिंग कमिटीचे मेंबर आणि विहान एंटरप्राइजेस येस विकास पाटील आपण यायचं आहे. विकास पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. विकास नवले आपल्या शुभ हस्ते टॉस होईल. एक बाजू जी आहे अध्यक्ष चषक 2023 कारण हे स्पर्धेचे प्रणेते सर्वा सन्माननीय सुजित पाटील साहेब अर्थात सर्व सुपरिचित तात्याशेठ या स्पर्धेचे प्रणेते म्हणून एक बाजू अध्यक्ष आणि जी संघटना होणार आहे त्याचे अध्यक्ष सन्माननीय तात्याशेठ आहेत आणि दुसरी बाजू जॉयकुमार अँड कंपनी त्यांचे सुपुत्र जॉयकुमार आणि कंपनी दुसरी बाजू. कॉलिंग आपण करायचं 4 षटकांची मॅच असणार आहे. कॉलिंग कोण करणार आहे? आदित्य. आदित्य काय कॉलिंग असणार आहे? अध्यक्ष चषक. अध्यक्ष चषक. मी मान्यवरांचा खूप खूप आभार व्यक्त करतोय. आपण पुन्हा एकदा आमच्या मान्य कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. प्रशांत, पहिल्या मॅचमध्ये खेळताना कसं वाटलं, कसा अनुभव आला, कशी वाटली स्पर्धा? कारण ग्रामीण भागामध्ये प्रथमच फ्री एंट्री स्पर्धा आणि ऑल क्रेडिट गोज टू अर्थातच आमचे सन्माननीय सुजित पाटील साहेब, सुपरजित तात्या सेठ, संपूर्ण ऑर्गनायझिंग कमिटी. खूप चांगली स्पर्धा आहे आणि अध्यक्ष चषक असंच पुढे ठेवत आणि तात्या शेठला मी असंच शुभेच्छा देतो की असे टुर्नामेंट करत जावं. राहुल ही जी इनिंग आहे महत्त्वाची हे खेळणार आहे का ह्या मॅचमध्ये? का थोडं पूर्णपणे फिट नाही आहे? खेळणार आहे, राहुलला खेळणार आहे या मॅचमध्ये. पण नाणेफेक जिंकलेली आहे. काय निर्णय? क्षेत्ररक्षण करणार आम्ही. विशेष काय उद्देश होता क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय केला? कारण पहिला तुम्ही जेव्हा बॅटिंग केली आणि विजय संपादित केला. आम्ही कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. टेंबिवली संघाला त्यांच्याकडे चांगले बॅट्समन आहेत. आम्ही कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आमची बॉलिंग साईड थोडी आहे. पहिला संघ जो खेळला जे तोच संघ राहणार आहे की काही बदल केला जाईल? तोच संघ आहे. आम्ही आमचा 100% देण्याचा प्रयत्न करू. ऑल दी बेस्ट प्रशांत. तुमच्या संघासाठी तुमच्या पाठीराख्यांसाठी खूप खूप शुभेच्छा असणार आहे. आदित्य, टॉस जर जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? फलंदाजीच केली असती. कसं वाटलं खेळताना संपूर्ण स्पर्धेमध्ये? कारण क्लिअरची अगदी सुसज्ज क्रीडानगरी आणि तात्या शेठ या स्पर्धेचे प्रणेते सर्वा आणि फ्री एंट्री स्पर्धा. खूप चांगली स्पर्धा आहे आणि आम्हाला इथे खेळायला संधी दिली त्यांचा आभार आहे. मग साधारण किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असणार आहे? 50 ते 55 धावा करण्याचा प्रयत्न करू. कंप्लीट टीम खेळणार आहे आज? हो, कंप्लीट टीम. ऑल दी बेस्ट आदित्य. तुमच्या संघासाठी तुमच्या पाठीराख्यांसाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर जी मॅच होणार आहे त्याच्यात आईदेवी वडुनगर तसेच त्यांच्या विरुद्ध असणारे जय हनुमान टेंबोली संघ. आईदेवी वडुनगर संघ कॅप्टन प्रशांत
जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि जय हनुमान टेंभोली संघाला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. दोघांना खूप खूप शुभेच्छा असणार आहेत. ऑल दी बेस्ट. आपण जाऊया लगेच कॉम बॉक्समध्ये त्या ठिकाणी सज्ज होतील अगदी आमचे मिस्टर IPL आणि एक सुप्रसिद्ध समालोचक कुणालजी दाते. धन्यवाद डॉक्टर मोरेश्वर गवळी यांचा आवाज तुम्ही प्रेझेंटेशन बॉक्समधून ऐकला. त्या अगोदर समालोचन कक्षात सिद्दीक भाबे सर देखील जोडले होते. 1000 स्पर्धा त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत. कालच मॅगी ट्रॉफी ही स्पर्धा संपन्न झाली. नगराध्यक्ष चषकापासून सुरुवात झाली 1994 पासून, तर तो 2023 पर्यंतचा प्रवास 28 वर्ष समालोचन क्षेत्राला त्यांनी दिलीत. आणि आता पहिलं षटक सुरू आहे. पहिला बॉलवर झेल सुटला आणि दुसऱ्या बॉलवर क्लीन बोल्ड. फलंदाज बाद होतोय. राऊंड लेग आउट होणारा फलंदाज ठरलाय किरण भोईर. 0वर बाद झालाय. अराउंड लेग अगदी लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि 0वर बाद झालेला आहे. आणि कुणालजी तुम्ही उल्लेख केला सिद्दीक भाबे यांचा आणि मला असं वाटते की तब्बल 350पेक्षा जास्त स्पर्धा त्यांच्यासोबत करण्याची संधी मला मिळाली. मी म्हणे की माझं सौभाग्य आहे त्यांच्यासोबत मला ही स्पर्धा करण्याची संधी मिळाली. तब्बल 350पेक्षा जास्त स्पर्धा मी त्यांच्याबरोबर केलेल्या आहेत. एक्झॅक्ट. आणि 1000 स्पर्धा त्यांनी काल पूर्ण केल्या. त्याच्यामध्ये तुमच्याही नावाचा उल्लेख त्यांनी केला खऱ्या अर्थाने. आणि हॅट्स ऑफ टू यू अँड कॉंग्रॅच्युलेशन सिद्दीक भाबे सर. 1000 स्पर्धा पूर्ण करण्याचा विक्रम त्यांनी केला. पहिली स्पर्धा 13 फेब्रुवारी 1994ला चॅलेंज ग्राउंडवर त्यांनी केली होती. नगराध्यक्ष चषक जी विलासराव पाटील साहेब यांची ती स्पर्धा होती. 1000वी टुर्नामेंट कालच त्यांनी संपन्न केली. DD स्पोर्ट्स भिनारच्या ग्राउंडवर मॅगी ट्रॉफी मांगीलाल पालीवाल यांची ती स्पर्धा होती. आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर हे नाव चर्चेमध्ये असतं या परिसरामध्ये. सिद्दीक भाबे सर, डॉक्टर मोरेश्वर गवळी, धर्मराजा चषक नुकताच संपन्न झाला, त्याच्यामध्ये देखील हे आवाज आपल्याला पाहायला मिळाले. त्याच्यानंतर मॅगी ट्रॉफी आणि आता अध्यक्ष चषकामध्ये आपण आहोत. आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. 1 रन 1 विकेट. दीपूची भन्नाट गोलंदाजी. आणखीन 1 विकेट मिळू शकते. दीपू स्वतः धावत चाललाय बॉल पर्यंत आणि इथे आणखीन 1 विकेट प्राप्त करत असताना गणेश देखील 0वर आउट. आवाज बिनार थोडंसं पिछाडीवर. हे पाहू शकता आपण शरीरापासून अगदी जवळ फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. अंतर गरजेचं आहे. तुम्हाला मोठा फटका खेळायचा असेल ना तर एक ठराविक अंतर असणं गरजेचं आहे. ते नव्हतं, त्यामुळे अगदी एक सॉफ्ट डिसमिसल बघायला मिळालं. 49-25 इको लाल गाडी. ती गाडी थोडीशी काढा. आपण थोडीशी बाजूला घ्यायची आहे. 49-25 इको आपण थोडीशी पार्किंग झोनमध्ये घेऊन जायची आहे. कुणाल तरे आपण कुठे असेल तर कृपया मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. कुणाल तरे. हॅट्रिक बॉल होता दीपूचा. बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. पहिलं षटक चांगलं टाकलं आतापर्यंत. नवीन फलंदाज हर्षल धामणे आलाय फलंदाजीसाठी. लक्ष मोठं आहे. 70 करायचे आवाज भिनारला. प्रणव एक चांगला फलंदाज आहे. 44 धावा काल केल्या होत्या त्याने. 16 बॉलमध्ये अंपायरचा सिग्नल वाईट बॉल. परंतु प्रणवला जास्तीत जास्त स्ट्राईक मिळणं गरजेचं आहे कारण 70 करायचे आहेत. एक विशाल लक्ष आहे आणि लक्षाचा पटला करायचा असेल तर मोठी धावसंख्या 1 टू प्ले अँकर रोल कोणीतरी खेळपट्टीवर थांबून राहणं गरजेचं आहे आणि एक वेगवान पार्टनरशिप करणं फार गरजेचं असणार आहे. हर्षलसाठी पुढचा बॉल देखील थोडासा दूर ठेवला. अंपायरचा सिग्नल येतोय वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या 3. 3 ते 4 वर्षापूर्वी स्थिती होती ना की दीपेश माळी हा बॅटर म्हणून प्रसिद्ध होता. बॅट्समन म्हणून बॅटर फलंदाज. पण अलीकडे 3 ते 4 वर्षापासून की आपलं ऑलराऊंडर किंवा अष्टपैलुत्व सिद्ध त्याने केलेले आहे. काळानुसार बदलावं लागतं प्रत्येकालाच. आणि एक चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. बॉल चालला कव्हर्स बाउंड्री लाईनच्या दिशेने. 4 धावा मिळतील. येतोय चौकार हर्षलच्या पॅटमधून. क्लास फटका बघायला मिळाला. अगदी पॉईंट आणि कव्हरच्या मधून फटका खेळला होता. अतिशय कलात्मक फटका
आधी क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा हा फटका जातोय. डीप कव्हर पाहू शकता आपण कशावर फटका खेळलेला आहे. सरळ सीमापार. शरीरापासून दूर परंतु एक चांगला पिच कव्हर ड्राईव्ह दाखवत असताना 4 धावा. कमी गतीने टाकलेला बॉल लवकर ओळखला. डीप मध्ये फिल्डर आहे. कॅच ड्रॉप. 2 धावा नक्की ते मिळू शकतात. 2 धावा खात्यामध्ये जातील. हर्षलच्या 6वर तो पोचलाय. पहिलं षटक इथे संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9ला 2 आवाज भिनार. आवश्यक धावगती जे आवश्यक धावगतीने पोहोचू शकलेलं नाही फक्त कारण आस्किंग रन रेट खूप मोठं आहे. 70 धावांचं लक्ष आहे. जवळपास आपण पाहतोय आस्किंग रन रेट जर बघितलं आपण तर 17.50 17 किंवा 18 धावा प्रत्येक षटकामध्ये करायच्या आहेत. पहिल्या षटकात फक्त आणि फक्त खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळालेली आहे कारण महत्त्वपूर्ण 2 सफलता आपल्या संघाला मिळून दिलेल्या आहेत आणि फक्त धावा दिलेल्या आहेत त्या फक्त 9. आता मात्र 3 षटकामध्ये जे धावा करायच्या आहेत 61 म्हणजे आवश्यक धावगती 20पेक्षा जास्त झालेली आहे. जेव्हा आवश्यक धावगतीचा दबाव वाढतो ना तेव्हा एक मानसिक दबाव निर्माण होत असतो समोरच्या संघावर. 20.33 ची सरासरी गाठायची आता येणाऱ्या 18 बॉलमध्ये 61 धावा करण्यासाठी. आणि प्रणव हा एक महत्त्वाचा फलंदाज आहे या टीमचा. प्रणव भोईर चांगला खेळला या स्पर्धेमध्ये. चांगला खेळत आलाय. खुल्या गटामध्ये चांगला खेळतोय सिल्वर स्टारमध्ये आणि त्याच्याकडून अपेक्षा आहेत या मॅचमध्ये कारण लक्ष मोठं आहे. 70 करायचे आहेत. पहिलं षटक संपलं. सेकंड ओव्हरमध्ये तकदीर माळी टीमचा कॅप्टन टीम मानकोलीकडून. कमी गतीने टाकलाय. बॉल उडवलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. फक्त प्रेक्षक बनून राहील. प्रणवच्या बॅटमधून येतोय षटकार. काय टायमिंग होतं. अप्रतिम टायमिंग. चेंडूवरली नजर इतकी होती आणि टायमिंग फुटवर्क आणि ताकद चांगली बघायला मिळाली. चेंडू सरळ निघून गेला. अगदी दीपेश माळी त्या ठिकाणी होता. खरं त्याच्या डोक्यावरून हा चेंडू निघून गेला. 6 धावा आणि अशाच प्रकारच्या फटकेची आवश्यकता आहे. किमान 2 ते 3 मोठे फटके खेळणं हे अनिवार्य झालेलं आहे आवाज भिनार संघाला. फुलरलेनचा बॉल पुन्हा एकदा खोदून काढलाय. कॅचविटचा कॉल आणि इथं दुसरा तिसरा प्रयत्नामध्ये अखेर झेल निसटलाय. 2 धावा देखील मिळतील. स्ट्राईक देखील मिळाली आहे प्रणवला. आता तो एअर स्ट्राईक करेल याच्यामध्ये शंकाच नाहीये. प्रयत्न होता. बॉल हातामध्ये असं वाटलं की थोडासा चिकटतोय परंतु शेवटच्या क्षणाला बॉल हातातून निसटलाय. नाही अशा प्रकारचा झेल तुम्ही घ्यायला हवा. प्रमुख फलंदाजाचा झेल तुम्ही सोडला तर एक मानसिक दबाव तुमच्यावर निर्माण होतो. कारण प्रणव असा एक बॅटर आहे की ज्याच्याकडे एक क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. त्यांनी दाखवून दिले. यापूर्वी एक षटकार सुद्धा त्यांनी लगावलेला आहे. विनीत माळी तिथे होता. 3 प्रयत्न करावे लागले त्याला. आता तकदीरच्या विरुद्ध प्रणव भोईर मारलाय. मोठा फटका. क्षेत्ररक्षक आहे. प्रेक्षक बनून राहील. बॉल सीमारेषा पलीकडे मिडविकेटला षटकार ठोकलाय प्रणव भोईरने. हे पहा जीवनदान दिल्यानंतर कशा प्रकारे षटकार लगावला गेला. आपण आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सुद्धा कित्येक वेळा पाहतोय की जीवनदान मिळाल्यानंतर कशा प्रकारे बऱ्याचशा वेळेला संघाला पराभवाला सामोरं जावं लागलेलं आहे. वर्ल्ड कप 99 मध्ये अशाच प्रकारचं हर्षल गिबने स्टीव्ह वॉला जीवनदान दिलं. सोपा झेल सोडला. स्टीव्ह वॉने शतक झळकावलं आणि दक्षिण आफ्रिका संघ पराभूत. कॅचेस विन द मॅचेस. अगदी इतिहास आपण जर बघितला आपण क्रिकेटचा झेल घेतल्यानंतर सामन्याला कशा प्रकारे काढणी मिळते आणि झेल सोडल्यानंतर पराभवाला कशा प्रकारे सामोरं जावं लागतं हे आपण आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सुद्धा बघितलेलं आहे. हो अब्दुल रजाकने मिडॉनला सोडलेला झेल. वसीम अक्रमच्या गोलंदाजीवर सचिन रमेश तेंडुलकरचा आणि त्यानंतर पाकिस्तान संघ स्पर्धेच्या बाहेर. 23ला 2 अशी परिस्थिती. सध्या तरी आवाज भिनारची. आवाज सध्या मैदानामध्ये फलंदाज प्रणव भोईरचा. त्याच्या बॅटमधून मोठे फटके येत आहेत. दबाव थोडासा तकदीरवर. पुढे टाकलाय. ऑन ड्राईव्ह इथे करत असताना डीप मध्ये फिल्डर आहे. तिथे सिंगल प्राप्त होईल. एका धावेने स्ट्राईक रोटेट. अफगाणिस्तानचे खेळाडू कधी विसरू शकणार नाही. मॅक्सवेलचा जो झेल सोडलेले होते ते तर कधीच विसरू शकणार नाही ज्यामुळे या संघाला पराभव स्वीकारावा लागला. दोन षटकार, एक डबल, एक सिंगल या ओव्हरमध्ये. चांगला यॉर्कर. रनआउटची संधी. नॉन स्ट्रायकिंग एंडला आउट होईल फलंदाज हर्षल. स्ट्राईक ठेवेल प्रणव.
बॉल शिल्लक असेल शेवटचा या षटकातला. टीमची धावसंख्या 24 ला 3. आवाज भिनार. 24 धावा झाल्यात. 3 फलंदाज बाद झालेत. 13 बॉलमध्ये 46 धावांची आवश्यकता. 46 फ्रॉम 13. या षटकात मला धावा येताना दिसत आहेत, कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 9 धावा आल्या होत्या. या षटकामध्ये एक चांगली फलंदाजी करताना पाहतोय आपण प्रणव भोईर याला. 13 चेंडू आणि 46 धावा. 13 बॉल 46. चांगला बॉल. तकदीरने चांगलं कमबॅक केलंय. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये, ते धाव घ्यायला पाहिजे होती, कारण प्रणवकडे स्ट्राईक राहिली असती. आता मात्र षटक संपतंय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 24. डॉट बॉलने हे षटक समाप्त. चांगली गोलंदाजी त्याच्यानंतर राहिली तकदीरची. पहिल्या 4 बॉलमध्ये 15 दिल्या, परंतु त्याच्यानंतरचे 2 चेंडू निर्धाव त्याने टाकलेत. आणि आता या मॅचमध्ये 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉलमध्ये 46 धावा करायच्या आहेत. 46 फ्रॉम 12. आता मात्र पाहतोय आपण आस्किंग अंदाज पुन्हा एकदा वाढणार आहे, कारण सामना जेव्हा सुरू झाला तेव्हा आवश्यक धावगती 17.50 होती. मात्र पहिल्या 2 षटकामध्ये आवश्यक धावगतीला स्पर्श केलेला नाहीये. आता मात्र 12 चेंडू आणि 46 धावा म्हणजे 23 धावा, म्हणजे मोठे फटकेच खेळावे लागतील. 12 चेंडू आणि 46 धावा. 12 चेंडू 46 धावा. हे समीकरण इथपर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्हाला कमीत कमी 7 षटकार मारावे लागतील 12 बॉलमध्ये, आणि हेही शक्य या क्रीडांगणावर. अफलातून बॅटिंग आपण पाहिलेली आहे. वडूनगर टीमच्या फलंदाजांकडून प्रणवने देखील केली आहे फलंदाजी. त्याच्यामुळे होऊ शकतं, शक्य आहे. एक अर्धशतक महेशचंही आपण पाहिलंय या स्पर्धेमध्ये, तोही चांगला खेळलाय. केतन पाटीलने देखील 19 बॉलमध्ये 81 केल्या होत्या. त्याच्यामुळे या खेळपट्टीवर धावा येतात, कराव्या लागतील. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रणव भोईर खेळपट्टीवर आहे, त्याच्याकडे एक क्षमता आहे, पण तो क्षमतेचा तुम्ही योग्य वेळी वापर करणं गरजेचं आहे. तुमचं नाव मोठं आहे, तुमच्याकडे एक क्षमता आहे, तुमचं नाव मोठं आहे चालू, तर तुम्हाला त्याची कामगिरी तशा प्रकारे तुम्ही करायला हवी, योग्य वेळी तुम्ही करायला हवी. आणि या स्पर्धेमध्ये जीतू तरे, जय जोशी, संकेत गोंधळे, महेश ठाकरे, केतन पाटील, अतुल, सौरभ माळी आणि विवेक पवार हे सर्व खेळाडू खूप चांगले खेळले. त्या लिस्टमध्ये यावं लागेल. फुल टॉस. आता पाहूया अंपायरचा सिग्नल. बीमर आलाय, नो बॉल आहे, त्याच्यामुळे फ्री हिट असेल पुढच्या बॉलवर. इथे 1 धाव, नो +1 अशा 2 धावा मिळताना दिसत आहेत. आणि हा षटकार आला असता तर थोडंसं चित्र वेगळं राहिलं असतं, परंतु शेवटी 1 धाव मिळते आणि प्रणवकडे स्ट्राईक येईल. यस, पाहू शकता आपण थोडासा उंची पंचांचा भीमरचा इशारा आलेला आहे, झेल घेतला जाते त्या ठिकाणी. 2 धाव मात्र मिळत आहेत. आता समीकरण मात्र जे असेल 12 चेंडू आणि 44 धावा आणि स्ट्राईक रोटेट झालेले, विशेष म्हणजे प्रणवकडे स्ट्राईक आले, फार मोठी गोष्ट आहे. 12 चेंडू आणि 44 धावा. 12 बॉल 44. प्रणव भोईरकडे स्ट्राईक, तो खेळतोय 16 वर. विनीतचा फुल टॉस, चांगला एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह, डीप मध्ये फिल्डर जातोय, बॉल पर्यंत सिंगल मिळते प्रणवला. विनीत देखील सहजासहजी सामना सोडणार नाहीये, एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे एकविरा मानकोली संघाचा. दुसऱ्या बॉलवर पुनरागमन त्याचं. 3 धावा आतापर्यंत खर्च केल्या. टीमची धावसंख्या 27. 43 करायचे आहेत. बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे 11. 11 चेंडू 43 धावा. 7 षटकार मारावे लागतील सामना जिंकण्यासाठी. आवाज भिना. कमी गतीने टाकलेला बॉल, परंतु लाईन पाहावी लागेल, टप्पा पाहावा लागेल. अंपायरचा इशारा येतोय वाईट बॉल, एक्स्ट्रा रन मिळेल. 28 धावा स्कोर बोर्डवर. (28) लॉस ऑफ 3 विकेट. ओपन नंबर 3 इन प्रोग्रेस. विनीत माळी प्रणव भोईरसाठी. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, बॅकवर्ड ऑफ पॉइंट, शॉर्ट कव्हर 30 सर्कलच्या आतमध्ये. फुल टॉस, पुन्हा एकदा मिड विकेटला. इथे फटका चांगला आहे, डीप मध्ये फिल्डर आहे, प्रेक्षक बनून राहतील. 1 बाउन्स ओव्हर द रूफ, धावा मिळतील 4. येतोय चौकार. एक बाजू या ठिकाणी खूप लावून ठेवलेली आहे. प्रणव याने खूप चांगली फलंदाजी करतोय.
तिसरं षटक हे मार्कस ते धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 32-32. विशाल लक्ष आहे कारण पाहतोय आपण 70 धावांचं लक्ष आहे म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 38 धावांची आवश्यकता आहे. ही क्रीडानगरी बंदरा मारुती काल्हेर क्रीडानगरी बरोबर बंदर काल्हेरचं आणि मागेच मारुतीचं मंदिर, त्याच्यामुळे या क्रीडानगरीला बंदरा मारुती काल्हेर असं नामकरण. मुंडोरा एंड, विलेज एंड, मासेमारीचा व्यवसाय आमचे आगरी कोळी बांधव सातत्याने करत असतात आणि या बोट तुम्हाला पाहायला मिळतात सध्या या खाडीमध्ये, या परिसरामध्ये. नाही डेफिनेटली कारण आणि आपण पूर्वीची बाजू बघितली तर नाना नानी पार्क. हा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, अंपायरचा सिग्नल वाईड बॉल. एक्स्ट्रा रन मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 33. बॉल शिल्लक आहेत 10. 10 बॉलमध्ये धावा करायचे आहेत 37. 10 चेंडू 37 धावा. 10 बॉल 37. प्रणय सध्या स्ट्रायकिंग एंडला, प्रणव नॉन स्ट्रायकिंग एंडला. चांगला फटका आहे डीप मध्ये क्षेत्ररक्षक. बॉल बाउन्स घेत जाईल सीमारेषेच्या दिशेने. हुलकावणी देत विनीतला. बॉल सीमापार. सौरभ होता. बॉल सीमापार. येतोय चौकार. नाही खराब क्षेत्ररक्षण म्हणता येईल कारण कुठल्या प्रकारे चेंडूचा अंदाज त्याने घेतलेला नाहीये. पुढे आला आणि एका टप्प्याने पाहू शकता आपण कशा प्रकारे हा चेंडू सरळ निघून गेला. तो लॉंगॉन 4 धावा. मॅच ऑन. सौरभला हुलकावणी दिली. सौरभ पहिले थांबला, त्याच्यानंतर थोडासा पुढे आला. अंदाज बांधता आलेला नाहीये. चौकारी ते मिळतोय. प्रणयच्या बॅटमधून टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर या चौकाराच्या मदतीने 37. धावा करायच्या 70. मॅच ऑन. यस अजूनही जिंकण्यासाठी 33 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 33 धावा. पुढचा बॉल विनीतचा. स्विच हिट पहिलेच मन बनवलं होतं परंतु यावेळेला चूक केली आहे. फलंदाज प्रणयने बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये येतोय. डॉट बॉल. खरं तर उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर चेंडू होता मात्र स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला होता. रिव्हर्स ॲटम प्रयत्न केला गेला होता. पुढचा बॉल विनीत माळीचा. राऊंड विकेटने थोडासा व्यत्यय रनअप मध्ये थांबलाय. विनीत अंदाज घेत असताना फिल्डरचा फील्ड प्लेसमेंट. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, बॅकवर्ड ऑफ पॉइंट, शॉर्ट कव्हर 30 सर्कलच्या आतमध्ये, डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप मध्ये मिड विकेट, डीप मध्ये काउ कॉर्नर, डीप मध्ये लॉंग ऑन, फुल टोस आणि हा देखील आउटसाइड ऑफ स्टंप. 5 धावा मिळू शकतील का पाहायचंय. पंचांचा इशारा. नो बॉल कारण खेळपट्टीच्या बाहेर बॉल डिलिव्हर्ड झालाय. नो बॉलवर चौकार आलाय. 5 धावांचा बोनस पुन्हा एकदा सामन्यामध्ये येत असताना आवाज भिनारचा संघ. आणि हा चेंडू टर्निंग पॉईंट ठरू शकेल का कुणाल जे आपण पाहतोय कारण नो बॉल फ्रीट सुद्धा असणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 5 धावा मिळत आहेत. बोनसच्या रूपाने 5 धावा मिळत आहेत. आता सामना बदललाय. आता 8 बॉल 28 धावांची आवश्यकता. एकाएकी सामन्यामध्ये ट्विस्ट, कहाणी में ट्विस्ट. यशपाल माळी विकेट कीपर, त्यांना देखील बीट करून थर्ड मॅनचा खेळाडू त्याला बीट करून बॉल सीमारेषा पलीकडे. 42 धावा झाल्यात. आता धावा करायच्या आहेत. येणाऱ्या 8 बॉलमध्ये 28. सामना कुठे होता, सामना कुठे चाललाय. रंगतदार अवस्थेमध्ये अध्यक्ष चषक तुम्ही पाहताय. सुजित तात्याशेठ पाटील आयोजित ही स्पर्धा. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस. या स्पर्धेची चर्चा सातत्याने सुरू आहे. फ्री एंट्री टुर्नामेंट 55 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना दिसले. याही पुढे दुसऱ्या हंगामामध्ये डे अँड नाईट विकेटची स्पर्धा अध्यक्ष चषकाच्या माध्यमातून होईल आणि ती देखील स्पर्धा लवकरच तुमच्या भेटीला. आणि त्याही स्पर्धेमध्ये कोणतीच प्रवेश फी कोणत्याच टीमकडून घेतली जाणार नाही. ती देखील फ्री एंट्री टुर्नामेंट असेल आणि येणाऱ्या हंगामामध्ये 6 ते 7 अशा स्पर्धा असतील फ्री एंट्री टुर्नामेंट अध्यक्ष चषकाच्या माध्यमातून. याचीही चर्चा या दिवसभरात केली जाईल. सुजित तात्याशेठ पाटील आल्यानंतर सातत्याने बक्षिसं लागली जातात आणि यावर्षी बेस्ट टीमला गोवा ट्रिप असेल. ओहो क्लीन बोल्ड परंतु फ्रीटचा बॉल होता. मागे चाललाय क्षेत्ररक्षकापर्यंत. तोपर्यंत 1 धाव मिळताना दिसते. विसरला होता प्रणय की हा फ्रीटचा बॉल आहे. त्याने तर बॅट डोक्याला लावली होती परंतु त्याचाच फायदा घेतला. नॉन स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाजाने 1 धाव पूर्ण केली आहे. आणि असं होतं कधी कधी. एका मॅचमध्ये तर पंचाने सुद्धा बोट वर केलं होतं.
मला ही मॅच आठवते, त्याचा उल्लेख मी करत नाही आहे, पण असं होतं कधी कधी. प्रणय विसरला होता क्षणभर की हा फ्रीचा चेंडू आहे आणि अराउंड एक त्रिफळाची झाला होता. त्यानंतर लक्षात आलं की प्रणवने त्याला प्रवृत्त केलं की धाव घ्यायची आहे. 43 7 बॉल आणि 27 धावा. हा बॉल खूप महत्वाचा आहे या मॅच मधला. प्रणवसाठी फ्लिक करत असताना लेग स्टंपवर बॉल होता. डीप मध्ये फिल्डर आहे, थोडासा फंबल झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करताना दिसेल. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. 2 धावा मिळत आहेत. टीमची धावसंख्या 45. ओव्हरची होते समाप्ती. आता बॉल शिल्लक आहेत 6 बॉलमध्ये 4 षटकार तुम्हाला बाउंड्री लाईनच्या बाहेर मारावे लागतील. 6 बॉल 25 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता, कारण दोन्हीही बॅटर जे आहेत दोघांकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. पण अंतिम षटक कोण हाताळतोय याच दरम्यान या ठिकाणी आगमन झालेलं आहे. ते म्हणजे खऱ्या अर्थाने मी तर सांगेन की BCAची संघटना जेव्हा स्थापन झाली, संघटनेचे अध्यक्ष योगेशजी भोईर, नवी दिशा आणि नवा मार्ग देण्याचा मार्ग त्यांच्या माध्यमातून करण्यात आला. योगेशजी भोईर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. योगेशजी भोईर क्रिकेट प्रेमी असं व्यक्तिमत्व. मराठा पंजाब या नावाने त्यांचा संघही खेळला. उद्योग क्षेत्रात देखील त्यांची चांगलीच भरारी आहे आणि ते इथे उपस्थित होत आहेत. त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आणि सुहासजी पाटील, योगीजी भोईर जेव्हा जेव्हा असायचे ना, आणि सुहास पाटील या ठिकाणी वळगावचे, आपलंही मनापासून हार्दिक स्वागत आहे. मराठा पंजाबचं नाव आल्यानंतर लगेचच योगेशजी भोईर यांचं नाव समोर येतं. आणि BCA जेव्हा संघटना स्थापन झाली, मला आजी आठवतं आहे, RC पाटील फाउंडेशन मैदानावर खऱ्या त्याला पहिली स्पर्धा झाली होती BCAच्या माध्यमातून. आणि खऱ्या अर्थाने क्रिकेटला एक नवी दिशा आणि मार्ग दाखवण्याचा प्रयत्न सुरुवातीपासून जो केला असेल तर योगेशजी भोईर. आज त्यांच्यासोबत नीलमजी नाईक, आणि विशेष म्हणजे भिनार संघानेच पहिली फाईल मारली होती या स्पर्धेमध्ये आणि तो संघ खेळतोय. आवाज भिनार. चला, त्याच आठवणी आता इथे ताज्या कराव्या लागतील. भिनार टीमला 25 करायचे आहेत. पहिला बॉल हवेत चाललाय, मिस टाइम होतोय आणि इथे विकेट मिळेल शिवमाला. शिवमचा सुंदरम बॉल आणि त्याच्या खात्यामध्ये पहिली विकेट. सत्यम कुठे गेलेला आहे? सीएमचा सुंदरम बॉल आणि महत्त्वपूर्ण विकेट. खरं तर कुणाल जे आपण पाहतोय आवश्यकता होती, कारण 6 चेंडू आणि 25 धावात एक मोठा फटका जर गेला असता तर सामन्याला थोडंसं वेगळं वळण बघायला मिळालं असतं. पण पहिल्या चेंडूवर तुम्ही जेव्हा सफलता प्राप्त करता या क्षणी किंवा जेव्हा समीकरण असं असतं त्यावेळी नक्कीच समोरच्या संघावर एक थोडंसं प्रेशर बिल्डअप होऊ शकतं. डॉक्टर गवळी सर सत्य अटळ आहे. प्रणय आऊट झालाय, विकेट मिळाली आहे आणि विकेट खात्यामध्ये बॉलर पहिल्या ओव्हरमध्ये इथे संघाकडून 4थं षटक हाताळत असताना शिवम. 4 फलंदाज बाद, अजूनही 25 करायचे आहेत. शक्य आहे. नवीन बॅटर रोहित. बॅटची कडा, मागे टर्न होतोय बॉल. फाईन लेग आहे तैनात. आता 4 बॉलमध्ये 4 षटकार मारावे लागतील प्रणव भोईरला. ॲब्सोल्युटली, कारण 4 चेंडूमध्ये 4 षटकार मारावे लागतील, कारण 24 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू आणि 24 धावा. आव्हान कठीण आहे, पण अशक्य मात्र नक्कीच नाही. क्रिकेटमध्ये अशक्य असं काही म्हटलं जात नाही आहे, अशक्य असं काही होत नसतं. पण 4 चेंडू आणि 24 धावा म्हणजे प्रत्येक चेंडूला सीमारेषेचा रस्ता दाखवावा लागेल. कालचा सामना चॅलेंज स्पोर्ट्सने कशा पद्धतीने जिंकला. 12 धावा करायच्या त्या लास्ट ओव्हरमध्ये डिफेंड केल्या. शॉर्ट बॉल हुक केलाय, बॉल मागे चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. डीपमध्ये फिल्डर आहे, तिथे एकच धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू झालाय. रन आउट संधी आहे. डायरेक्ट हिट तिसऱ्या पंचांकडे जातील असं वाटतंय आणि हो तसंच झालंय. सॉफ्ट सिग्नल आउट आहे. तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा, खरं थांबून दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. प्रणवचा प्रयत्न होता स्वतःकडे स्ट्राईक घेण्याचा, मात्र आमचे ऑनफिल्ड पंच जे आहेत, अंपायर आहेत, त्यांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. पाहूया टीव्ही अंपायर आता काय निर्णय देत आहेत. वेगवेगळे अँगल तपासले जातील. साईड अँगलने एक चांगला व्ह्यू मिळेल आणि प्रिन्स मूवीज आहेत तर नक्कीच निर्णय येईल. आउट. आउट आहे बॅटर. पंचांनी देखील बरोबर हेरलं होतं.
गोरसे बी आणि धामणगाव, जय महाराष्ट्र धामणगाव संघ कॅप्टन किंवा सहकारी आले असेल कोणी तर कृपया संपर्क साधायचा आहे. रन आउट इथे झालं आणि ते दाखवलं प्रिन्स मूवीजने अगदी स्पष्ट. टेलिकास्ट दूध का दूध पाणी का पाणी लवकर केलं जातं. अंपायरने देखील बरोबर निर्णय दिला होता, नो डाऊट. परंतु शेवटी शंका असतात मनात, ते शंकांचं निरासरण करणं खूप महत्त्वाचं आहे आणि ते केलं. कारण टेक्नॉलॉजी आहे, त्याचा फायदा होणं गरजेचं आहे. आणि टेलिकास्ट असेल प्रिन्स तर त्याचा चांगलाच वापर होतो. खोलवा टप्प्याचा बॉल, चांगला ड्राईव्ह इथे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला, डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि इथे देखील यष्ट्यांचा वेध. आणखीन एक फलंदाज बाद. माळी याचा डायरेक्ट हिट बघायला मिळाला. आता मात्र विजयाकडे वाटचाल अगदी विजयाच्या दरात उभा या ठिकाणी एकविरा मानकोली हा संघ. सुनील आलेला आहे, सुनील भोईर, लिटल मास्टर. आणि पहिली स्पर्धा झाली होती ना कुणालजी, त्या स्पर्धेमध्ये सुनीलची कामगिरी खूप चांगली झाली होती. औपचारिकता आता शिल्लक या मॅचमध्ये. आर.सी. पाटील फाउंडेशन मैदानावर BCAची पहिली स्पर्धा झाली होती ना चॅम्पियन ट्रॉफी, त्यामध्ये सुनीलनेच खूप चांगली कामगिरी केली होती आणि तो खेळण्यासाठी आलेला नॉस्टाकर यांना उभा आहे. यानंतरचा सामना देखील तेवढाच रोमर्चक होईल. दोन्ही टीम आता सज्ज आहेत. 1 बॉल 23. कमी गतीने टाकलेला बॉल, चांगला फटका समोर मारलाय, बॉल सीमारेषा पलीकडे जाईल. 6 धावा मिळतील आणि 16 धावाने एक भव्य विजय प्रस्थापित केलाय टीम एकविरा मानकोलीने. अभिनंदन एकविरा मानकोली. हॅडलक टीम आवाज बिनार. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल विनीत माळी याला. 11 बॉलमध्ये 46 धावांच्या फ्लातून खेळी त्याने साकारले, तो ठरतो या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. स्कोर कार्डवर एक नजर टाकूया. 11 बॉलमध्ये 46 केलेत विनीत माळीने. यशपाल माळी 11, तकदीर माळी 6, सौरभ माळी 6, आवाज भिनारकडून 20 धावा, प्रणयच्या 9, रोहितच्या 7 आणि हर्षलच्या 6 धावा. 16 धावांनी हा सामना इथे जिंकलाय एकविरा मानकोलीने. एकविरा मानकोली पुढच्या फेरीमध्ये दाखल होतोय आणि आता या मॅच मध्ये टेंबिवली आणि त्यांच्या विरुद्ध वडूनवगर खेळताना दिसेल. विनीत माळी इज द मॅन ऑफ द मॅच, ज्याने 11 चेंडूमध्ये 46 धावांची विस्फोटक, विध्वंसक आणि अगदी विनाशकारी खेळी केली. 6 षटकार लगावले आणि 2 चौकार लगावले आणि जो संघाचा विजय साकार केलेला आहे आणि संघाला क्वार्टर फायनलमध्ये म्हणजे उपांत्यपूर्व फेरीमध्ये पोहोचवण्यासाठी सिंहाचा वाटा उचलला. विनीत आपण लगेचच यायचं आहे. विनीत माळी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण घेण्यासाठी यायचा आहे. आमच्या मान्यवर कक्षामध्ये आमचे सन्माननीय महेंद्रजी नाईक आहेत आणि खास करून यशवंत स्मृती राहणाल संघाचे स्पॉन्सर, त्यांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान करायचा आहे. विनीत आपण यायचं आहे. विनीत आपण यायचं आहे, ज्याने 46 धावांची विस्फोटक, विध्वंसक आणि विनाशकारी खेळी केली समोरच्या संघासाठी. 6 षटकार लगावले, 2 चौकार लगावले आणि जो विजय साकार केला त्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला. विनीत यायचं आहे आपण. विनीत
नाही विनीत, आपण हे सांगायचं का प्रत्येक आज प्रत्येकाला या ठिकाणी बोला, अन्यथा वेळेचा सामना करावा लागेल. विनीत विनीत कुठल्या मनस्थितीत नाही, पण मात्र अंतिम फेरीमध्ये नक्कीच या ठिकाणी द्यावं लागणार आहे. सो विनीत, वेल प्लेड आणि बेस्ट लक फॉर नेक्स्ट मॅच. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये